माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरवणे शक्य होईल असे मला वाटल्याने मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय, असं पत्र लिहित अजितदादांनी सगळ्यांनाच पुन्हा एकदा धक्का दिलाय। एकीकडे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील जनतेसाठी अजितदादांनी एक खुलं पत्र लिहिलंय। नेमकं हे पत्र काय, या पत्रातून त्यांनी काय सांगितलंय जाणून घेऊयात। राज्यातील सर्वच सन्माननीय नागरिक बंधू आणि भगिनी, सप्रेम नमस्कार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला। त्याबाबत अनेक माध्यमातून विविध प्रकारे आजही चर्चा होते। याबाबत माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने याबाबत केलेला हा पत्र प्रपंच। सन 1991 पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थाने वाटचाल करीत आहे। मला राजकारणात कोणी आणलं, कोणी मला मंत्रिपद दिलं, कोणी संधी दिली याबाबत अनेकदा चर्चाही झाली। खरं तर मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली। त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती, त्यामुळे कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली। संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला, कष्ट व परिश्रम केले। इतर सर्व जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करून समाजकारणासाठी स्वतःला वाहून घेतले। 3 दशकांहून अधिक काळ हा प्रवास सुरू आहे। फक्त संधी म्हणून चालणार नव्हती, तर त्याचा लोकांची कामं होण्यासाठी कसा उपयोग करता येईल यावरच कायम माझा भर राहिला। पहाटे 5 पासून काम करण्याची सवय स्वतःला लावून घेतली, कारण हातात असलेल्या वेळेत समाज उपयोगी विधायक व विकासाची कामे वेगाने मार्गी लागावीत। ज्या मतदारांनी भरभरून प्रेम केलं, विकास व्यक्त केला, त्यांचे जीवनमान अधिक कसे उंचावेल यासाठी कायमचा मी प्रयत्न केला। पहिल्या दिवसापासून राजकारण समाजकारण करताना इतर कोणत्याही मुद्द्यापेक्षा विकासाला सर्वाधिक प्राधान्य दिले। आजही आणि भविष्यातही विकास हाच कायम माझा व माझ्या सर्व सहकार्यांचा एककलमी कार्यक्रम असेल। काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधक म्हणून दिवस पाहिले। सत्तेत असताना असलेला कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामं दोन्हीचा अनुभव घेतला। जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे असेल तर त्याला सत्तेची जोड हवीच, ही वस्तुस्थिती नाकारून चालत नाही। विचारधारा, ध्येय धोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकास कामे वेगाने मार्गी लावावीत याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली। यात कोणाचाही अवमान करणे, कोणाच्याही भावना दुखावणे, कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल। कायमच वडीलधाऱ्यांविषयी आदराची भावना, समवयस्कांना सोबत घेऊन जाणे व युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचेच काम माझ्याकडून झाले। आजही मी फक्त भूमिका घेतली आहे, सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकास कामे वेगाने मार्गी लागावीत, ही स्वच्छ भूमिका आहे। यात कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता व नसेलही। या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतोय तो मला महत्त्वाचा वाटला। कणखर नेतृत्व व योग्य निर्णय प्रक्रिया हे त्यांचे गुण मला भावले। माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळती जुळती आहे। कामावर आमचे जास्त प्रेम आहे। त्यांच्या समवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरवणे शक्य होईल असे मला वाटल्याने मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला। या राज्याला विकासात अग्रेसर कसे करता येईल या उद्देशाने मी ही भूमिका स्वीकारली। मी सत्तेत आल्यानंतर विकासास आलेली गती आपण अनुभवली आहे। वडीलधारी किंवा ज्येष्ठांचा अनादर करणे असा हेतू नसून भविष्यात वेगाने लोकांचे राहणीमान कसे उंचावता येईल, मूलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षम कशा करता येतील हाच विचार आहे। यापुढील काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणावरही वैयक्तिक स्वरूपाची टीका टिप्पणी टाळून विकासाची ब्ल्यूप्रिंट या राज्यातील जनतेसमोर घेऊन येईल, इतकीच ग्वाही मी या निमित्ताने राज्यातील जनतेला देऊ इच्छितो। विकासाच्या या वाट्यावर सर्व सन्माननीय नागरिकांनी माझ्यासोबत यावं, वडीलधारी मंडळींनी आशीर्वाद द्यावा आवाहन करतो। धन्यवाद। अजित पवारांनी आपली भूमिका आजच का मांडली, हे पत्र लिहिण्यामागील नेमकं कारण काय, असे एक ना अनेक प्रश्न आता राजकीय वर्तुळात रंगू लागलेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।